100 कोटी. आता फक्त या प्रार्थनाची एक छोटीशी प्रार्थना आहे. या ट्रेलरमध्ये पण तुम्हाला कळलं असेल आणि तुम्ही सगळे जसं म्हणता, नारी शक्ती ही जगातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. मला इथे उपस्थित सर्व नारी सगळं तुम्हाला फक्त हेच सांगायचं आहे की प्लीज हा चित्रपट तुमच्यासाठी बनवलाय. आता तुमच्यात ती शक्ती आहे की हा चित्रपट मोठा करून दाखवा. आई तारी त्याला कोण मारी असं म्हणत मर्दिनी आपल्या भेटीला येतो आणि त्याची सगळी स्टारकास्ट आपल्या बरोबर आहे. आणि सगळ्यांचं खूप खूप सगळ्यात आधी अभिनंदन. खूप सुंदर असा ट्रेलर आम्ही बघितलेला आहे आणि एक वेगळाच जल्लोष, एक वेगळाच उत्साह आणि प्रत्येक स्त्रीला आपलीशी वाटणारी अशी ही सगळी संकल्पना आहे. अर्थात पहिले मला तुमच्याकडे यायचं श्रेयस सर, काय सांगाल एकंदरीत अनुभव कसा आहे? आत्ता सगळ्यात आधी तर खूप आभार लोकमतचे, लोकमत सखी मंचचे, की आम्हाला आज ही संधी दिली की आम्ही आमचा ट्रेलर त्यांच्यासमोर प्रेझेंट करू शकू. आणि मला वाटतं जो प्रतिसाद आपण सगळ्यांनीच बाहेर बघितला आणि अनुभवला, एका प्रोड्युसरला, प्रेझेंटरला ह्याच्याहून जास्त काय हवं असतं. तुम्ही एक कलाकृती तयार करता ती प्रेक्षकांसाठी, आणि जेव्हा ते त्याला भरभरून प्रेम देतात आणि ते म्हणतात नाही वन्स मोर आणि ही आमची फिल्म आहे, आम्ही स्वतःला बघतोय, आय थिंक त्यातच सगळं भरून पावलं. सो आभार देवाचे आणि आभार सखी मंचच्या सगळ्या आपल्या मर्दिनींचे. खरंय खरंय. आणि खूप मस्त हा चित्रपट हिट व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर तुम्हाला सुद्धा मला विचारायचं आहे की काय अनुभव आहे, कसा अनुभव आहे, भूमिका काय? मला भूमिका माझी याच्यात एक मी इन्स्पेक्टर ची भूमिका आहे माझी. पण मला आत्ता याबद्दल बोलायला आवडेल की ही जी ऊर्जा आत्ता आपण पाहिली, हा जो सळसळता उत्साह आपण पाहिला, आज आपलं घर, आपलं काम हे सगळं सांभाळून जेव्हा या सगळ्या आया बहिणी इथे येतात, तेव्हा त्यांना त्यांना जो आनंद हवा असतो, पूर्वी मंगळागौर होती किंवा सण समारंभ होते, या निमित्तानं बायका एकमेकांना भेटायच्या. पण मला असं वाटतं की तुम्ही हा जो सखी मंच नावाचा एक उत्सवच सुरू केलेला आहे, जिथे काय ना, बोलून एकमेकांचं दुःख हलकं होतं म्हणतात ना, तसंच बोलून ना एकमेकांचं सुख सुद्धा वाढतं. तर ते सुख वाढवण्याचं काम, दुःख हलकं करण्याचं काम ह्या सगळ्या सख्या एकत्र येऊन करतात. आता त्यांना आता हे नाट्यगृह हे काही फुकट मिळत नाही, याला पैसे द्यावे लागतात, काहीतरी भाडं असतं याचं, या नियोजन करावं लागतं, त्यामागे माणसं लागतात. तर मी सखी मंचच्या सगळ्या जे नियोजन करते आहे आणि लोकमतचे सर्व दर्डा परिवार यांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारे तुम्ही या स्त्रियांना एकत्र जोडून तुम्ही त्यांची शक्ती तर वाढवत आहातच, तुम्ही याचबरोबर लोकमतची सुद्धा शक्ती वाढवत आहात आणि याचबरोबर आमच्यासारख्या कलाकारांना इथे पाचारण करून आम्हाला बोलवून तुम्ही आमची सुद्धा शक्ती वाढवत आहात, पर्यायाने मराठी चित्रपटांची शक्ती वाढवत आहात आणि याचा अतीव आनंद आहे. तुम्ही बोलवत राहा, आम्ही येत राहू, परंतु उत्तम उत्तम कार्यक्रम अशाच रीतीने ऑलवेज वेलकम. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे सगळे चित्रपट आता आम्ही पाहतोय आणि एकदम भारी, एकदम कमाल असे सगळे चित्रपट आहेत. अर्थात आता माझ्या बरोबर मर्दिनी आहे, जिचं महिषासूर मर्दिनीचं रूप आम्ही या ट्रेलरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. कसं वाटतंय, काय अनुभव आहेत? तुझ्या डोळ्यात अश्रू सुद्धा होते. खरं सांगू ना तर मला नेहमी असं वाटतं की आपण जेव्हा लाईव्ह ऑडियन्सबरोबर काही बघतो ना, तेव्हा एक वेगळाच जोश असतो ना. हाच जर ट्रेलर आम्ही जेव्हा सगळ्यांना पाठवतो आणि ते लोक बघतात, त्यापेक्षा आम्ही आज इथे इथे उपस्थित सर्व मर्दिनींबरोबर हा ट्रेलर जेव्हा बघितला, तेव्हा त्यांनी त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला की मला असं वाटलं की जेवढं केलं आहे ते ह्याच्यासाठीच केलं होतं ना, ते सार्थक झालं. सो हेच हवं आहे. आणि माझी प्रार्थना तुम्हा सगळ्यांना हीच आहे, म्हणजे स्पेशली सखी मंचच्या त्या सर्व महिलांना, तुम्ही सगळ्या मर्दिनी आहात आणि जर तुम्हाला तुमचा चित्रपट बघायचा असेल तर मर्दिनी बघायलाच हवा आणि तो तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा, एवढीच प्रार्थना करते. थँक्यू. येस येस येस. हां. कमाल कमाल. आता अर्थात तुझं जे सगळं पात्र आहे ते आम्ही एका वेगळ्या ऑरामध्ये बघितलेलं आहे. तुझी आधीची सगळ्या भूमिका या खूप वेगळ्या, सॉफ्ट आणि मस्त होत्या. काय चॅलेंजेस होते? खूप जास्त. कारण तेच म्हणते ना, काय होतं ना, आपण त्या भूमिका करून म्हणून मिळाल्या बिकॉज मी तशी आहे, मे बी माझी पर्सनॅलिटी पण तशी, त्यामुळे आजवर तशा भूमिका केल्या. पण मला अशा भूमिका बघताय कोणीतरी, स्पेशली माझे डिरेक्टर सर आणि प्रोड्युसर सर, त्यांनी मला असं बघितलं, हे तिथेच मी जिंकले.
आणि त्यामुळे त्यांनी जे सांगितलं ना तेच मी फॉलो करायचा प्रयत्न केला. सो आत्ता जर तुम्हाला जी काय पडद्यावर मर्दिनी दिसत असेल ती माझ्या अजय सरांमुळे, माझे डिरेक्टर, आणि श्रेयस सरांमुळे, माझे प्रोड्युसर, त्यांनी मला जे करायला सांगितलं ते मी केलंय. त्यामुळे पूर्ण श्रेय त्यांना जातं. खरंय. आणि अगदी जाता जाता तुझ्या आयुष्यातली मर्दिनी कोण? त्या सर्व महिला ज्या ज्या आयुष्यात, म्हणजे मला नेहमी असं फील होतं की जे मी नाही करू शकले आणि जे मी दुसऱ्या महिलेमध्ये बघते की अरे वा, हे किती छान आहे, ही किती मस्त करते, हे मी नाही करणार. सो मला असं वाटतं जे माझ्यात गुण नाही आहेत ते मी जेव्हा दुसऱ्या महिलामध्ये बघते ना, मला ती महिला माझ्यासाठी मर्दिनी वाटते. वा, कमाल कमाल कमाल. खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. येस. त्याच्यानंतर माझ्याबरोबर अभिजित सर पण आहेत. कसं आहे, काय वाटतंय? एक वेगळाच जल्लोष, एक वेगळी भूमिका आणि एक असं आम्ही तुमचं एकदम सिंघम रूप पडद्यावर पाहिलेलं आहे. नाही, खरंच एका तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत मला प्रेक्षकांसमोर याची संधी मिळाली. त्यामुळे खूप आनंद आहे. आणि या भूमिकेसाठी चॅलेंजेस होती. मुळात पोलीस तुम्ही वाटणं महत्त्वाचं असतं. जर तेच नाही वाटलं तर पुढचं मी किती काही प्रयत्न केले तरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं कठीण होतं. पण मला आनंद वाटतोय की या निमित्तानं एक वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे आणि एक असा चित्रपट करायची संधी मिळाली जो मला प्रेक्षकगृहात बसून बघायला आवडेल. सो मर्दिनीकडून म्हणजे आमच्या फार अपेक्षा आहेत. प्रेक्षकांना तो कसा आवडतोय याची झलक आज लोकमत सखी मंचाच्या कार्यक्रमात आम्हाला दिसली आणि थोडासा उत्साह वाढला. थोडं ओव्हरवेल्मिंग होतं सगळंच, पण आम्हाला खात्री आहे प्रेक्षकांना सगळ्यांना नक्कीच आवडेल. खरंय. आणि एक महत्वाचा प्रश्न, तुझ्या आयुष्यातली मर्दिनी हे टायटल कोणाला आणि कशा प्रकारे समर्पित करशील? एकीला देता येणं कठीण आहे, कारण आज पुरुष जो काही त्याच्या वयामध्ये घडतो, त्याच्या आयुष्यात त्याची आई, त्याची बायको, त्याची बहीण, त्याच्या आयुष्यात येणारी प्रत्येक स्त्री हिनं काही ना काही अनेक सॅक्रिफायसेस केलेले असतात. त्यामुळे माझ्या आयुष्यात माझी आई, माझी पत्नी, माझी बहीण आणि माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या मैत्रिणी, ज्यांच्यामुळे मी आज एक बरा पुरुष व्हायला कारणीभूत ठरलो, या सगळ्या माझ्या आयुष्यातल्या मर्दिनी आहेत. खरंय खरंय. आणि खूप खूप शुभेच्छा. अशाच वेगवेगळ्या भूमिका घेत तू आमच्याशी संवाद साधावास. खूप खूप धन्यवाद. येस. त्यानंतर अर्थातच चित्रपट मी म्हणेन की ज्यांच्यामुळे साकार झालेला आहे. सर, लोकमत सखीमध्ये तुमचं स्वागत आहे. अर्थात एवढ्या सगळ्या मातब्बर कलाकारांना एकत्र आणणं, त्यानंतर अशा प्रकारची कथा समोर आणणं, काय सगळी चॅलेंजेस होते, काय अनुभव होता? नाही, खरं तर दिग्दर्शक म्हणून अशा प्रकारचा सिनेमा करायचा हे माझं भाग्य आहे. कारण जनरली काय होतं की गोष्ट निवडताना किंवा दिग्दर्शन पहिल्या चित्रपटाचं करताना विनोदी चित्रपट असावा, ज्यात कमी रिस्क असते आणि लोकांना सगळ्याच आवडतो असं असतं. पण अशा प्रकारचा जॉनर करणं हे खरं तर निर्मात्याचं पण खूप मोठं धाडस आहे की अशा प्रकारचा विषय घेऊन की चल मी तुझ्या मागे उभा राहतो, आणि पहिला चित्रपट असून सुद्धा तर हे खूपच मोठं चॅलेंज होतं. आणि त्या चॅलेंजमध्ये आता माझी तर म्हणजे गोष्टीपासून आमची सुरुवात झाली, पण जेव्हा पात्र दिसायला लागली, मग अभिजित असो, प्रार्थना असो, जितू जोशी असो आणि बाकीचे राजेश भोसले आणि बाकीचे जे सगळे कलाकार ते यायला लागले, आणि जेव्हा ते सीन्स आम्ही जेव्हा वाचायला लागलो, करायला लागलो, तेव्हा ते घडताना म्हणजे काय सांगू मी की मला इतकं भरून येत होतं की आपल्या मनातली गोष्ट जेव्हा पडद्यावर साकारताना, कारण आतापर्यंत मालिका करताना दररोज एक वेगळे चॅलेंजेस असतात, पण मोठ्या पडद्यावरती एखादी गोष्ट अशा प्रकारची साकारताना, आणि मी लहानपणापासून ज्यांना बघत आलोय, म्हणजे अगदी केजीत असलेल्या माझ्या बाईंपासून ते आत्ता माझ्या बायकोपर्यंतच्या सगळ्या ज्या आयुष्यात माझ्या स्त्रिया आलेल्या आहेत, त्यांनी प्रत्येक गोष्टींनी आणि प्रत्येकाने मला एक शिस्त लावली, मला एक कसं वागायचं या समाजामध्ये आणि कसं राहायचं, प्रत्येक गोष्ट त्या बाईने शिकवलेली. आणि अशा या बायका प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये दडवून जगत असतात, राहत असतात, दैनंदिन गोष्टी बोलून दाखवत नाहीत, आणि त्यांची जेव्हा सहनशक्ती संपते तेव्हा ती मर्दिनी त्यातली उभी राहते असं मला वाटतं. आणि तर ते चॅलेंजेस खूप होते, आणि या सगळ्यांनी मला माझ्या टीमनी माझ्याबरोबर उभं राहिल्यामुळे हा चित्रपट खरं तर साकार झाला. आणि आज आता ट्रेलर बघताना मला समजतच नव्हतं की काय आता रिस्पॉन्स मिळणार, कारण इतक्या बायका आहेत, तर लगेच त्या सांगू शकल्या असत्या की अरे नाही आवडला आम्हाला चित्रपट किंवा काय. पण पहिल्यांदा ट्रेलर सुरू झाला आणि त्यांनी नंतर लगेच वन्स मोर दिल्यानंतर मला असं झालं की हां, जे काय आपण मेहनत केली आहे, जे काय आपल्या मनात होतं ते त्या बायकांना पटलंय, त्यांना भावलंय, आणि मला खरंच खूप म्हणजे भरून आलं.
खरंय खरंय. वेगवेगळ्या मालिकांचा तुम्ही उल्लेख केलात. तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रियांचं आपल्याला दर्शन झालं, वेगवेगळ्या इमोशनच्या, स्वभावाच्या, आणि ही एक वेगळी धाटणीची मला असं वाटतं भूमिका आहे किंवा कथानक आहे. एकंदरीत त्याचा जो काही सगळा ऑडियन्स आपला आहे, आम्हाला आपलीशी वाटणारी, प्रत्येकीच्या अंगावरती एक काटा आणणारी अशी ती गोष्ट, जी प्रत्येक स्त्री आज मला असं वाटतं प्रत्येक पावलावरती या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असते. आणि आज लोकमत सखीचं हे जे काही व्यासपीठ आहे, या व्यासपीठामध्ये सुद्धा स्त्रियांना आवाज देण्याचं काम आपण करत असतो. तर या सगळ्या माझ्या सखींसाठी काय तुम्ही एक संदेश द्याल? नाही नाही, या सगळ्या म्हणजे संदेश सांगायचा झाला तर मी काय संदेश देणार, एवढा मोठा मी नाही आहे. पण आज जी ऊर्जा आणि ज्या पद्धतीने वेळात वेळ काढून या सगळ्या सख्या आल्या होत्या, मी पहिल्यांदाच या मंचावरती आलो आणि जो जल्लोष मी बघितलाय, त्यांच्यातली सरसरती एनर्जी बघितली आहे, तर त्या सगळ्यांना माझा सलाम. आणि अशाच राहा, सगळ्या मिळून मिसळून राहा आणि काम करत राहा. मर्दिनी बघायला विसरू नका मात्र. Yes, yes. 3 जुलैला मोबाईलवर नाही, चित्रपटगृहात. येस, खूप खूप धन्यवाद Thank you. संवाद साधल्याबद्दल. थँक्यू. Thank you.